आणि आता थेट जाणार आहोत। सध्या माऊलींच्या पादुकांना निरास्नान घातलं जात आहे। महत्त्वाचा असा हा टप्पा म्हणता येईल आषाढी वारी सोहळ्यातला, माऊलींच्या पालखी सोहळ्यातला। आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी वारकरी पोहोचलेले आहेत। खरं तर माऊलींच्या पालखी सोहळ्यातला हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग असतो। पवित्र असं निरास्नान इथे पार पडत असतं। काही पूजा विधी सुद्धा या ठिकाणी पार पडत असतात आणि यावेळेला या पादुकांचं स्नान झाल्यानंतर पादुकांवर म्हणजे देवावर पाणी उडवण्याचा म्हणजे त्याला स्नान घालण्याचं इतरही वारकरी त्या ठिकाणी एक प्रकारचं परंपरा पार पाडत असतात। आणि याच माऊलींच्या पालखीच्या निरास्नानानंतर म्हणजे वाल्ही मुक्काम आटपून आता लोणंदमध्ये ही वारी आज पोहोचणार आहे। म्हणजे पुण्यातील मुक्काम आटपून सातारा जिल्ह्यात आज प्रवेश करणार ही माऊलींची पालखी आणि त्याआधीचा माऊलींच्या पालखी सोहळ्यातला हा अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा म्हणता येईल। इकडे या संपूर्ण निरास्नानाची तयारी पूर्ण झालेली आहे। माऊलींच्या पालखीचा हा निरास्नानाचा सोहळा जो याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं वारकरी इथे पोहोचलेले आहेत। अधिकची माहिती आपले सहकारी श्रीकांत घोले यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, निरास्नान अत्यंत महत्त्वाचा असा हा टप्पा असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यातला। तयारी पूर्ण झाल्याचं दिसतंय, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज निरास्नान घातलं जातं आणि थोड्याच वेळात जे आहे ते माऊलींच्या पादुका निरास्नानावर पोहोचतायत हे आपण दृश्य पाहतो आहे। नीरा नदीच्या याच पात्रामध्ये पादुकांना स्नान घातलं जाणार आहे आणि माऊलींच्या पादुकांनी पवित्र झालेल्या खरं तर या नीरा नदीत स्नान करण्यासाठी आपण पाहतो लाखो वारकरी सध्या या नीरा नदीच्या तीरावर दाखल झालेले आहेत। टाळ मृदंगाचा एकीकडे जयघोष होतोय, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये अर्थात आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये नीरा स्नानाला अत्यंत पवित्र मानलं जातं। त्याचमुळे या नीरा पात्रामध्ये ज्या नीरा नदीच्या पाण्यामध्ये खरं तर माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पाण्यामध्ये आपण देखील धावून निघावं याच भावनेनं लाखो वारकरी पदस्पर्शानं पावन झालेल्या या पाण्यामध्ये आपण देखील धावून निघावं याच भावनेनं लाखो वारकरी लाखो भक्त या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्यांनी आपण देखील या पाहतो की या परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने देखील मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहतो आहे। रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल असतात कारण नदी पात्राचा हा संपूर्ण परिसर आहे आणि वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असते, त्यामुळं कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी आपण पाहतोय की सुरक्षा टीम रेस्क्यू टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। माऊली माऊलीचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे। अत्यंत उल्हासाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। नीरा भिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला। संपूर्ण वाडीमध्ये या स्नानाला नीरा स्नानाला पवित्र मानलं जातं आणि त्यामुळेच आपण पाहतो की सध्या लाखो वारकऱ्यांची जी गर्दी आहे, वैष्णवांचा मेळा आहे, तो या नीरा नदीच्या पात्रावर दाखल झालेला आहे आणि आपण देखील या संपूर्ण सोहळ्याचा अनुभव घ्यावा, याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा अनुभवावा यासाठी पाहतोय लाखो वारकरी सध्या नीरा नदीवर नीरेच्या पात्रामध्ये दाखल झालेले आहेत। आणि एकीकडे आपण पाहतो की सुरक्षेच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माऊली माऊलीचा जयघोष आपल्या ठिकाणी ऐकतो। संपूर्ण वारीमध्ये खरं तर ज्ञानोबा माऊलींची जी पादुका असतात त्यांना 3 वेळा स्नान घातलं जातं। म्हणजे अर्थात प्रस्थानापूर्वी आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरती आपण पाहतो की इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं, त्यानंतर आज नीरा नदीमध्ये जे आहे ते स्नान होतं आणि शेवटचं पंढरपूरला पोहोचल्यावर अर्थातच चंद्रभागेच्या नदीमध्ये जे आहे ते माऊलींच्या पादुकांचं स्नान होत असतं। संपूर्ण वारीमध्ये 3 स्नान होतात, त्यापैकी हे दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं असं स्नान मानलं जातं। वारकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, वारकऱ्यांची जी श्रद्धा आहे, ज्ञानोबा माऊली यांनी या ठिकाणून प्रवास केला होता, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि याच नदीमध्ये खरं तर ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांनी स्पर्श झालेला, त्यांच्या पावलांनी स्पर्श झालेला हा संपूर्ण पुण्यभूमीचा परिसर आहे आणि त्याला कुठेतरी आपण स्पर्श करावा, त्याची कुठेतरी आपण अनुभूती घ्यावी ह्याच भावना लाखो वारकऱ्यांमध्ये असतात। त्यामुळेच या संपूर्ण वारीच्या या उत्सवात, वारीच्या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये नीरा नदीच्या स्नानाला अत्यंत मानाचं आणि तितकंच महत्त्वाचं स्थान आहे। थोड्याच वेळात आपण पाहतोय की आता माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या नीरा स्नानासाठी पोहोचलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या आहेत पालखीतून माऊलींच्या पादुकांना बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यानंतर माऊलींच्या पादुकांवर नीरा स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर चंदनाच्या उटीचा लेप असतो तो माऊलींच्या ज्या चांदीच्या पादुका आहेत त्यांना लावला जातो। असा हा संपूर्ण नयनरम्य असा हा सोहळा असतो। आणि आता जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल, समोर पाहत असाल, तर ही जी दृश्य आहेत माऊली माऊलीचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो माऊली माऊलीच्या जयघोषाने अक्षरशः
दणाणून गेल्याचं आपण पाहतो आहे। टाळ मृदंगाचा गजर या ठिकाणी सुरू आहे आणि रामनामाचा जप करत माऊली माऊलीच्या घोषणा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। माऊलींची जी पालखी आहे ती सध्या या ठिकाणी आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या आता रथातून उतरवल्या जातील। पालखी रथातून उतरवली आणि त्यानंतर आता पादुकांना जे आहे ते नीरा नदीत स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर चंदनाची उटी जी आहे ती माऊलींच्या पादुकांना चंदनाच्या उटीचा लेप लावला जाणार आहे। या संपूर्ण वारीच्या सोहळ्यात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा सोहळा असतो, टप्पा असतो, त्यामुळे याला अत्यंत मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे। माऊली माऊलीचा जयघोष आपल्याला ऐकायला मिळतो आहे आणि माऊलींच्या नीरा स्नानानंतर या ठिकाणी जे आहेत लाखो वारकरी जे आहेत ते याच नीरा नदीमध्ये पवित्र असं स्नान करतील आणि माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नदीमधून आपण देखील स्नान करावं आणि या पवित्र नदीतील स्नानाचा आपण देखील अनुभव घ्यावा यासाठी खरं तर लाखो वारकरी सध्या नीरा नदीच्या तीरावर जमल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। माऊली माऊलीचा एकीकडे जयघोष सुरू आहे आणि सध्या आपण पाहतो अगदी काही क्षणामध्ये आता या ठिकाणी आता पादुका पोहोचलेल्या आहेत का नीरा नदीत स्नानासाठी, काय नेमकं? पादुका आहेत त्या या ठिकाणी आता पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच नीरा नदीतली पाहतोय अगदी काही क्षणातच या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडणार आहे। निश्चितच आपण पाहतो की अगदी काही क्षणामध्ये खरं तर मंदिराच्या परिसरामध्ये जो आहे तो माऊलींचा पालखी रथ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये माऊलीच्या रथातून जे आहेत त्या पादुकांना उतरवलं जाईल आणि नीरा नदीमध्ये जे आहे ते स्नान घातलं जाणार आहे। हा खरं तर हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा या परिसरामध्ये आपण जमलेला पाहतो आहे। पुढच्या काही क्षणामध्ये जे आहे ते माऊलींच्या पादुका रथातून उतरवल्या जातील आणि त्यांना नीरा नदीमध्ये आणलं जाईल। पालखीतून जे आहे त्या पादुकांना काढलं जातं, त्यानंतर त्यांच्यावर पूजा अभिषेक करून संपूर्ण स्नानाची जी ही पवित्र प्रक्रिया असते ती पार पाडली जाते। त्यानंतर त्याच्यावर चंदनाचा जो लेप आहे तो लावून ती पूर्ण प्रक्रिया पार होते आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपण पाहतो माऊली माऊलीचा जयघोष आपल्याला अक्षरशः दणाणून या संपूर्ण परिसराला सोडलेला आहे। वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि अगदी काही क्षणात पुढच्या काही क्षणात आपण ही सगळी दृश्य पाहतोय की माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या सध्या आता या नीरा नदीच्या पात्राजवळ पोहोचलेल्या आहेत आणि पुढच्या काही क्षणामध्ये आता माऊलींच्या पादुका रथातून उतरवल्या जातील आणि त्यांना नीरा नदीमध्ये नेलं जाणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो वारकऱ्यांची गर्दी वाढल्यामुळं या ठिकाणी रेस्क्यू टीम देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। माऊली माऊलीचा जयघोष आपल्या कानी येतो आहे आणि या ठिकाणी आता माऊलींच्या रथातून ज्या आहेत त्या माऊलींच्या चंदनाच्या ज्या पादुका आहेत, चांदीच्या ज्या पादुका आहेत त्या उतरवल्या गेलेल्या आहेत आणि आता पुढच्या काही क्षणात आपण पाहतोय की नीरा स्नानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। टाळ मृदंगाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतो आहे। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात माऊली माऊलीचा जयघोषानं हा संपूर्ण परिसर या ठिकाणी दणाणून सोडलेला आहे आणि अशा पद्धतीचं अत्यंत उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही दृश्य आपण नीरेच्या काठावरची पाहतोय। लाखोंच्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात। वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे वारकरी पंढरपूर पर्यंतचा प्रवास करत असतात। श्रीकांत घुले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकांत, दृश्य आपण पाहतोय पवित्र अशा नीरा स्नानाला अगदी काही क्षणातच सुरुवात होते, मात्र त्याआधीच एक पूजा विधी त्या ठिकाणी पार पडतायत, काय नेमकं? निश्चितच आहे की खरं तर श्रुती आपण पाहतोय की माऊलींच्या ज्या पादुका आहेत, चांदीच्या पादुका ह्या माऊलींच्या पालखी रथातून आता काढण्यात आलेल्या आहेत आणि पुढच्या काही क्षणामध्ये जे आहे त्याच्यावरती सर्व अभिषेक आणि पूजा करून माऊलींच्या पादुकांना पवित्र असं नीरा नदीतलं स्नान घातलं जाईल आणि त्या संदर्भातली तयारी आपण पाहतोय अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। पुढच्या काही क्षणात जे आहे त्या माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीच्या भावना या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत की
नीरा भीवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला तसाच काहीसा अनुभव या ठिकाणी सध्या उपस्थित असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला येतो आहे, अनुभवायला मिळतो आहे। माऊली माऊलीचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपूर्ण परिसर माऊली माऊलीच्या जयघोषाला अक्षरशः दणाणून गेल्याचा आपण पाहतोय। संपूर्ण वारीमध्ये 3 वेळा अशा पद्धतीचं माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। त्यातला हा दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा टप्पा असतो। त्यामुळं या नीरा स्नानाला अत्यंत महत्त्व आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही प्राचीन अशी परंपरा आहे। नीरा नदीच्या तीरावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। लाखो वारकरी सध्या हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय। या संपूर्ण नीरा नदीच्या चारही बाजूला वारकऱ्यांनी अक्षरशः वेढा घातलेला आहे, घेरलेला आहे आणि आता माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या आपण पाहतोय अक्षरशः पोहोचलेल्या आहेत। त्यांना आता नीरा नदीमध्ये स्नान घातलं जात आहे आणि याच क्षणाची खरं तर सगळेजण संपूर्ण वारकरी अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून, वर्षभरापासून वाट पाहत असतात। तोच हा खरं तर सोहळा आता पार पडतो आहे आणि ज्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे की माऊलींच्या पादुकांना आता नीरा स्नान घातलं गेलेलं आहे आणि जे वारकरी आजूबाजूला उपस्थित असतात त्यांचा देखील उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि खरं तर याच क्षणाची संपूर्ण वारकरी वाट पाहत असतात। आपण पाहतोय माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता माऊलींच्या पादुकांना चंदनाचा जो लेप आहे तो लावला जाणार आहे आणि माऊलीचा जयघोष जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं कानी पडतो आहे आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की नुकतंच माऊलींच्या पादुकांवर जे आहे ते नीरा स्नान घातलं गेलं आहे आणि वारकऱ्यांना जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर अत्यंत उत्साहाचं, आनंदाचं वातावरण या वारकऱ्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। नुकतंच या संपूर्ण सोहळा पार पडला आहे। आता नीरा स्नानानंतर माऊलींच्या पादुकांना जो आहे तो चंदनाचा लेप लावला जाईल आणि त्यानंतर जी विधिवत पूजा आहे ती देखील केली जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही परंपरा आहे ती देखील अबाधित राहावी आणि याच क्षणाची खरं तर प्रत्येक वारकरी वाट पाहत होता। तो सोहळा आता नुकताच पार पडला।